In air, a charged soap bubble of radius r is in equilibrium having outside and inside pressure are being equal. The charge on the drop is okay. So we have to find out charge q here. So for that, um, we should know the electrostatic pressure. Okay, जर इथे आपण एक सोप बबल कन्सिडर केला आणि ह्या सोपवर एखादी चार्ज असेल तर याच्यावर एक इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर येणार आणि दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल्स टू सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सर्वात पहिले आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता हे तर प्रेशर झालं ड्यू टू चार्ज आणि प्रेशर ड्यू टू टेन्शन वी नो दॅट इज एक्सेस प्रेशर. आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर ड्यू टू सरफेस टेन्शन फॉर सोप बबल किती असते, इट इज 40 बाय आर. आता इथे बघा क्वेश्चन मध्ये म्हटलंय की आपल्याला इट इज इन इक्विलिब्रियम म्हणजे दोन्ही प्रेशर काय असायला पाहिजे, सेम. म्हणजे सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट दिस मस्ट बी इक्वल्स टू 40 बाय आर. म्हणजे एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू काय बनणार, इट इज 8t एप्सिलॉन नॉट आर चा अंडर रूट. आणि इथे सिग्मा काय असते, सिग्मा इज चार्ज पर युनिट एरिया. इथे आपल्याला एक सोप बबल दिलाय म्हणजे सरफेस एरिया कशाचा घ्यायला लागेल, स्पिअरचा, क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो सिग्माची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली, सो इट इज क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 8t एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय आर. तर क्यू ची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळत आहे 4 पाय आर स्क्वेअर अंडर रूट 8t एप्सिलॉन नॉट बाय आर. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट हिअर.